ठाकरे गटाचे पदाधिकारी सुधाकर बडगुजर यांच्या चौकशीचा 5वा दिवस। विविध प्रश्नांची उत्तरे मिळत नसल्यामुळे पोलिसांकडून चौकशी सुरूच। वकिलांचा सल्ला घेऊन काही प्रश्नांची उत्तरे देणार बडगुजर यांची माहिती। श्री क्षेत्र शनी शिंगणापूर संस्थानचे विशेष ऑडिट करण्यात येईल। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे विधान। भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या लक्षवेधीनंतर राज्य सरकारची घोषणा। अहमदनगरच्या अकोलेमध्ये जमावबंदीचे आदेश असताना निळवंडे धरणाचे कालवे फोडण्याचा प्रयत्न। माजी जिल्हा परिषद सदस्या सुनीता भांगरे आणि जिल्हा बँकेचे संचालक अमित भांगरे यांच्यासह 29 जणांवर अकोले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। नंदुरबारमध्ये जनजाती सुरक्षा मंचाच्या वतीने भव्य मोर्चाचे आयोजन। धर्मांतरित आदिवासींना कोणत्याही सवलतींचा लाभ मिळू नये, मोर्चेकऱ्यांची मागणी। नाशिकच्या कळवणमधल्या आदिवासी पाड्यावर डोंगरादेव उत्सवाची धूम। पावरीच्या तालावर आदिवासींचा खुंटाभोवती फेर। शेतकऱ्यांच्या दुधाला आणि शेतमालाला योग्य बाजारभाव मिळावा या मागणीसाठी शेतकरी रस्त्यावर। अहमदनगरमधल्या नगरदौंड महामार्गावर शेतकऱ्यांचं रास्ता रोको। अहमदनगरमधल्या बस स्थानकांवर चोरलेले दागिने विक्रीसाठी घेऊन आलेल्या महिलांच्या टोळीला अटक। 2,38,000 रुपये किमतीचे दागिने जप्त। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।